स्टँडर्ड 8 मध्ये आपण चॅप्टर नंबर 8 पाहतो, क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. म्हणजे क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, त्या त्यांची रचना आणि त्याचे काय प्रकार आपल्याला पाहिजे. आता हे पाहत असताना आधी पहिल्यांदा 7th स्टँडर्ड मध्ये आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्शन अँड टाइप पाहिले. ट्रायंगल पाहिले, त्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन, त्यांची रचना पाहिजे, ते कशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचे, कशा पद्धतीमध्ये ड्रॉ करायचे, त्याची आपण काय केली या ठिकाणी माहिती घेतली. आता हे ड्रॉ करत असताना आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल बनल्यानंतर त्या ठिकाणी ट्रायंगलला किती साईड्स आल्या, 3 साईड्स, आणि अँगल्स किती आहेत, 3 अँगल्स. म्हणजे एकूण त्या ट्रायंगलमध्ये एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट किती, तर 6 एलिमेंट, 3 साईड्स अँड 3 अँगल. म्हणजे या ट्रायंगलमध्ये असणारे एलिमेंट एक आहे तर 6 आहेत. आपल्याला ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करायचं त्यावेळेस त्या 6 एलिमेंट पैकी आपल्याला 3 एलिमेंट प्रामुख्याने काही जर 3 एलिमेंट जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला काय करता येतो, या ठिकाणी ट्रायंगल काढता येतो. याच्याविषयी आपण काय केली, 7th स्टँडर्ड मध्ये माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचंय, आज आपल्याला कन्स्ट्रक्शन द ट्रायंगल्स विथ गिवन मेजर्स. जस्ट रिकॉल पुढे म्हणजे मागील आपण काय करू, या ठिकाणी रिव्हिजन घेऊन टाकू. कन्स्ट्रक्शन द ट्रायंगल्स विथ गिवन मेजर्स. कन्स्ट्रक्ट the triangles with given measures. त्याच्यामधला आपल्याला फर्स्ट दिले बघा, लक्षात घ्या. 1 नंबर ट्रायंगल ABC. ABC हा ट्रायंगल दिलाय. त्या ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला काही एलिमेंट, 3 एलिमेंटची माहिती दिली आपल्याला. लेंथ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिले. त्यानंतर लेंथ BC इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर दिले. आणि लेंथ AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिले. बरं, मग आपण काय करायचं, आधी पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन करत असताना आधी पहिल्यांदा आपण काय करू, त्याला रफ फिगर घेऊ. रफ फिगर घेत असताना शक्यतो आपण काय करतो, 6 सेंटीमीटर म्हणजे जी मोठी जिला साईड आहे ती मोठी साईड काय करायची, या ठिकाणी खाली घ्यायची आणि ज्या 2 उरलेल्या साईड्स आहेत त्या साईड बाजूला घेऊन टाकायची. या पद्धतीमध्ये काय करू, आपण रफ फिगर काढली आणि ती रफ फिगर त्याला नाव दिलं ABC. त्याची जे लेंथ आहे ती लेंथ लिहून टाकली 5 सेंटीमीटर. बरं, AC या पद्धतीमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. AC किती आहे, 6 सेंटीमीटर. AB ही 5 सेंटीमीटर आणि BC ही 5.5 सेंटीमीटर. बरं, रफ फिगर काढल्यानंतर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं बघा. आता कन्स्ट्रक्शन करत असताना पहिल्यांदा स्केलच्या साह्यानं आपल्याला किती सेंटीमीटर घ्यायचं बघा, 6 सेंटीमीटर लेंथ घ्यायची. किती सेंटीमीटर घ्यायची, 6 सेंटीमीटर. हे 1, हे 0 आणि 0 नंतर हे काय 6. बरं, हे पॉईंट आपण या ठिकाणी घेतले आणि ते पॉईंट काय केले, जॉईन केले. ही झाली आपली लेंथ AC. किती सेंटीमीटर झाली, 6 सेंटीमीटर. लेंथ AC 6 सेंटीमीटर. बरं, 6 सेंटीमीटर. आता त्यानंतर आपल्याला B हा पॉईंट घ्यायचा. पण B हा जो पॉईंट आहे तो पॉईंट A पासून किती डिस्टन्सवरती आहे, बरोबर आहे. A पासून किती डिस्टन्सवरती म्हणजे लेंथ AB किती आहे, 5 सेंटीमीटर. मग या ठिकाणी काय करायचं, स्केलवरती या कंपासमध्ये काय करायचं, 5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्यायचं. या पद्धतीमध्ये आपण काय केलं, 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या वरच्या साईडला काय करायचं, या पद्धतीमध्ये आपला मार्क घ्यायचा. किती, 5 सेंटीमीटरचा काय करायचं, मार्क घ्यायचा. ते घेत असताना हे राईट बरोबर येईल या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला ती मार्किंग घ्यायची.
5 सेंटीमीटर. बरं, या पद्धतीमध्ये इथं काय केलं आपण त्याची मार्किंग घेतली. आता त्यानंतर बी सी जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती दिलं आपल्याला 5.5 सेंटीमीटर. हे 5.5 सेंटीमीटर. 5 नंतरची पाचवी रेषा म्हणजे 5 आणि 6 मधील रेषा 5.5. तर सी या पॉईंट वरती, कारण बी सी आहे, बी सी म्हणल्यानंतर सी या पॉईंट वरती ठेवून काय करायचंय या पद्धतीमध्ये त्याची आपल्याला मार्किंग करायची. आता ही दोन्ही एकमेकांना काय इंटरसेक्ट करत नाही, म्हणून काय करावं आपल्याला हा जो ही जी मार्किंग आहे ती मार्किंग अजून काय करावं आपल्याला पुढं वाढवावी लागते. आणि मग या पद्धतीमध्ये काय करायचं, त्याला इथं पुढं वाढवायची. वाढून ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतील तो पॉईंट घ्यायचा कोणता, बी, आणि हे दोन्ही काय करायचे आपण जोडायचे, ए बी आणि बी सी. अशा पद्धतीमध्ये दिलेली जी माहिती आहे, काय दिली माहिती बघा, कोणते एलिमेंट दिले, 3 साइड्स दिल्या आपल्याला, तर इथं तर आपण काय म्हणू, इथं बी आहे. बरं, या पद्धतीमध्ये काय आपल्याला एक कन्स्ट्रक्शन आपलं झालं ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल दिला आहे. या पहिल्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिलं होतं, 3 साइड दिल्या होत्या. आता जो दुसरा ट्रायंगल आहे DEF, ट्रायंगल DEF, हा ट्रायंगल DEF. आता या ट्रायंगलमध्ये कोणते 3 एलिमेंट दिले ते पहा. मेजरमेंट ऑफ अँगल D इज इक्वल टू 35 डिग्री. किती डिग्री, 35 डिग्री. मेजरमेंट ऑफ एंगल F इज इक्वल टू 100 डिग्री आणि लेंथ DF इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आलं लक्षात. DEF हा ट्रायंगल दिला आहे, त्या ट्रायंगलमध्ये D आणि F चं मेजरमेंट दिले आणि DF ही साईड दिली. आपल्याला इथं आपलं रफ फिगर घ्यावं लागेल. मग रफ फिगर घेऊन टाकू आपण. आधी पहिल्यांदा DF जी साईड दिली ती साईड घ्यायची. या ठिकाणी DF ही साईड घेतली. बरं, ही DF आपण घेतली इथं 4.8 सेंटीमीटरची DF ची साईड. ही आपली रफ फिगर लक्षात घ्या. आता F हा अँगल जो आहे तो F हा अँगल किती डिग्रीचा आहे, 100 डिग्रीचा. म्हणजे हा 90 पेक्षा मोठा, म्हणजे या पद्धतीमध्ये तो 100 डिग्रीचा या पद्धतीमध्ये इथं येईल बघा, लक्षात द्या. आणि हा जो आहे तो 35 डिग्रीचा आहे. आपण अशी काय केली, आपण रफ फिगर काढली आणि याला काय म्हणलं, DFE, ई इथं लावलेलं. हा किती आहे, 35 डिग्री आणि हा जो आहे तो 100, म्हणजे ऑप्टिव्ह अँगल दिसला पाहिजे. या पद्धतीमध्ये काय करायचं, तो कन्स्ट्रक्ट करायचा किंवा त्या ठिकाणी काढायचा. आधी पहिल्यांदा मला आता काय करावं लागेल, 4.8 सेंटीमीटर आपल्याला काय करायची, या ठिकाणी लेंथ घ्यायची. 4.8 म्हणल्यानंतर 4 पासून 8वी रेषा, 4 पासून काय 8वी रेषा, इथं 4 पासून ही 8वी रेषा, ही 1 2 3 4, 4 नंतरची काय ही 8वी रेषा, म्हणजे 5 ला 2 रेषा कमी. या पद्धतीमध्ये आपण काय केलं, ही साईड ड्रॉ केली. कोणती काढली आपण, पहिल्यांदा DF ही साईड काय केली, या ठिकाणी घेतली. बरं, आता आपल्याला अँगल घ्यावा लागतो. मग अँगल घ्यायची म्हणल्यानंतर बघा, लक्षात घ्या, D हा अँगल घ्यायचा, प्रोटेक्टरचा यूज करायचा. प्रोटेक्टरचा यूज करत असताना D या पॉईंटवरती हे प्रोटेक्टर ठेवायचं. या पद्धतीमध्ये आपल्याला काढता येतो अँगल, तो बघा, लक्षात द्या. या D या पॉईंटवरती काय केलं, आज ही इथली मार्किंग असते, इथली मार्क ती त्या पॉईंटवरती ठेवली आणि इथे जी ब्लॅक लाईन आहे ती ब्लॅक लाईन बरोबर पेन्सिलच्या लाईनवरती आपण घेतली. आणि हे जे 0 आहे त्या 0 पासून 35 आपल्याला काउंट करायचे. 10 20 आणि 30, आणि 30 नंतरची 5वी रेषा बघा. बरे, मग आता इथं ही 5वी रेषा ती आपण काय केली, या ठिकाणी इथं घेतली आणि हा अँगल तो किती डिग्रीचा काढला आपण, 35 डिग्रीचा अँगल. लक्षात, 35 डिग्रीचा अँगल. आता त्यानंतर 100 बघा, लक्षात द्या. F हा 100 आहे. मग F हा 100 म्हणल्यानंतर F वरती मी या पद्धतीमध्ये काय घेतलं, पॉईंट घेतला आणि ही लाईन जी ब्लॅक लाईन आहे ती पेन्सिलवरती ठेवली. जसं इकडच्या साईडनं आपण 0 मोजलं होतं, आता हा जो दुसरा पॉईंट होतो या साईडने, म्हणून आज आपला 0 कोणता काउंट करावा लागेल, इकडचा 0 काउंट करावा लागतो. म्हणून 0 10 20 30 40
50 60 70 80 90 आणि काय इथं 100 या पद्धतीमध्ये काय करायचं इथं आपल्याला 100 घ्यायचं इथं 100 घेऊ बरं आणि तो जो पॉईंट आहे तो पॉईंट आणि एफ काय करायचं या ठिकाणी जोडायचं आणि दोन्ही अँगल एकमेकांना ज्या ठिकाणी काय करतात इंटरसेक्ट करतात तो आपला पॉईंट कोणता असतो ई हा पॉईंट डी हा अँगल किती डिग्रीचा झाला 35 डिग्रीचा आणि एफ हा अँगल आपला झाला किती 100 डिग्रीचा आणि ही डी एफ जी आहे ती किती आपलं 4.8 सेंटीमीटर एफ आता त्यानंतर कन्स्ट्रक्शन 3 करू आपण लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन 3 मध्ये काय घेता येईल आपल्याला की ट्रायंगल एम एन पी दिला आपल्याला एम एन पी हा ट्रायंगल दिला आणि त्या एम एन पी या ट्रायंगलमध्ये आपल्याला आता एम पी इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर लेंथ एन पी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि मेजरमेंट ऑफ अँगल पी इज इक्वल टू 75 डिग्री आपल्याला लक्षात का एम पी म्हणजे आपल्याला जसं इथं 3 साईड दिल्या होत्या आपल्याला आपण कन्स्ट्रक्शन केलं आता इथं 2 अँगल दिले होते आणि एक साईड दिली होती आता काय केलं आपल्याला 2 साईड दिल्यात आणि एक अँगल म्हणजे ह्या तिन्ही जर आपण एक्झाम्पल पाहिले त्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 काय केले एलिमेंट दिले बरोबर नाही 3 एलिमेंट जे आपल्याला पर्टिक्युलर त्यांनी ठरवून दिले त्यानुसार काय केले 3 एलिमेंटची आपल्याला माहिती दिली आपण पहिल्यांदा काय करू एम पी ही जी साईड आहे ती एम पी ही साईड खाली घेऊन टाकू सगळ्यात मोठी जी साईड आहे ती आपण काय करतो शक्यतो या ठिकाणी आपण ती बेसमेंट म्हणून आपण या ठिकाणी वापरतो बेस म्हणून त्या ट्रायंगलचा आपण वापरत असतो हे एम पी इथे 6.2 सेंटीमीटर हे 6.2 सेंटीमीटर लक्षात आता त्यानंतर एन हा पॉईंट घ्यायचा तो एन हा पॉईंट आणि पी हा जो पॉईंट आहे तो किती आहे अँगल किती आहे 75 डिग्रीचा म्हणजे 75 डिग्रीचा या पद्धतीमध्ये काय केलं आपण 75 घातला आणि हे एन पी हे किती आहे 4.5 हे एन एम किती आहे 4.5 सॉरी एन पी हे 4.5 आहे आणि पी हा अँगल किती डिग्रीचा आहे 75 डिग्रीचा हा 75 डिग्रीचा इथं 75 बरं का आता असंच काय करायचं आपल्या या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं हे कन्स्ट्रक्शन करत असताना आपण पहिल्यांदा काय केली बघा लक्षात घ्या रफ फिगर काढली ती रफ फिगर काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲक्च्युअली म्हणजे मेजरमेंट घेऊन काय करायचे आपल्याला या ठिकाणी फिगर काढायची आता 6.2 घ्यायचे म्हणजे 6 नंतरची दुसरी रेषा दुसरी लाईन घ्यायची हे 1 2 3 4 5 6 नंतरची ही दुसरी लाईन आपण घेतली आणि ती काय केली या ठिकाणी ड्रॉ केली त्याला म्हणून आपण एम पी बरं एम पी किती 6.2 सेंटीमीटर हे झालं आपलं लेंथ त्या साईडची आता काय करायचं आपलं आधी पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला हा अँगल काढावा लागेल किती डिग्रीचा हा अँगल 75 डिग्रीचा हा अँगल घेतला आपण 75 डिग्रीचा 75 डिग्रीचा पहिला लक्ष द्या या आता 75 घ्यायचा म्हणल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कुठे घ्यायचा आपला पी वरती घ्यायचा पी वरती घेऊन अँगल काढायचा अँगल काढत असताना 10 20 30 40 50 60 70 आणि 70 नंतरची 5वी लाईन म्हणजेच या पद्धतीमध्ये इथं काय करायचं आहे आपल्याला हा अँगल इथं आला तो 75 डिग्रीचा कोणता अँगल आहे हा अँगल पी 75 डिग्री बरं आता दुसरे जे मेजरमेंट दिले सॉरी तिसरं जे मेजरमेंट दिले त्या एन पी दिले आपल्याला म्हणजे पी पासून ती किती डिस्टन्स वरती आहे 4.5 म्हणजे 4 नंतरची 5वी लाईन आपण त्याला म्हणतो बघा 4 नंतरची 5वी लाईन ही 4 नंतरची 5वी हे इथं पहा
4 नंतरची पाठवली. मग पी या पॉईंटवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि या पद्धतीमध्ये त्याची काय करायची मार्किंग करायची आणि त्याला म्हणतो आपण एन. बरं, आणि हे दोन्ही काय करायची इथं आपल्याला जॉईन करायची. जॉईन केल्यानंतर या पद्धतीमध्ये आपला इथं ट्रायंगल तयार होतो. कोणता? MNP. आणि त्याला आपण इथं NP किती 4.5. बरं, तिन्ही आपण ट्रायंगल काय केले? ड्रॉ केले. या तिन्ही ट्रायंगलची जी ड्रॉ केले त्यांचा बघा लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला उपयोग आहे व कशासाठी? तर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. काय क्वाड्रिलॅटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला जर ट्रायंगल काढता आला तर आपल्याला या ठिकाणी क्वाड्रिलॅटर सुद्धा व्यवस्थित जशी दिली माहिती त्या माहितीनुसार काय करता येईल आपल्याला क्वाड्रिलॅटर सुद्धा काढता येतो. त्यानंतर 4 नंबर दिले बघा लक्षात. ट्रायंगल XYZ. XYZ हा ट्रायंगल. मेजरमेंट ऑफ एंगल Y is equal to how many degree? 90 degree. Length XY how many? Length दिली त्याची बघा लक्षात द्या 4.2 सेंटीमीटर. आणि लेंथ XZ त्याची लेंथ दिली आपल्याला 7 सेंटीमीटर. XYZ हा ट्रायंगल दिला आहे. Y हा अँगल दिला आणि XY आणि XZ. आता इथं सुद्धा आपल्याला 2 साईड दिल्या आणि एक अँगल दिलाय. मग आता मोठी साईड कोणती? आपली XZ आहे. मग मी मोठी साईड काय केली या ठिकाणी? XZ ही मोठी साईड घेतली. XZ चं नाव आपण या ठिकाणी दिलं. बरं, XZ. आणि जो दुसरा अँगल आहे तो अँगल Y हा अँगल काय केला आपल्याला या ठिकाणी दिलाय. तो किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. हे 90 डिग्रीचा Y हा अँगल दिलाय. तर या ठिकाणी बघा लक्षात घ्या 90 डिग्रीचा Y अँगल दिलाय. म्हणल्यानंतर XYZ आणि 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तर इथं आपल्याला काही दुरुस्ती करून घ्यावं लागेल. बघा लक्षात घ्या Y हा अँगल म्हणजे XY हे दिले आणि XZ दिले बघ. तर XZ या ठिकाणी 7 सेंटीमीटर. Y अँगल घ्यायच्या ऐवजी आपल्याला इथं कोणता अँगल घ्यावा लागेल? X हा अँगल घ्यावा लागेल. बघा X अँगल घेतल्यानंतर ते आपलं उत्तर बरोबर आहे. X अँगल आपल्याला 90 डिग्रीचा घ्यावा लागेल या ठिकाणी. X अँगल 90 डिग्री. मग X हा अँगल आपण 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री म्हणल्यानंतर या पद्धतीमध्ये X हा म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला इथं फिगर काढता येणार नाही. इथं काहीतरी क्युरिओसिटी पाहिजे. त्या X अँगल आपण 90 डिग्री घेतला आणि XY हे जे आहे ते किती आहे? 4.2. आणि मग हे दोन्ही काय करू या ठिकाणी आपण इथं ड्रॉ करू. बरोबर, म्हणजे X हा आपण जो अँगल आहे तो अँगल Y हा जो अँगल आहे तो अँगल 90 न घेता X हा अँगल काय करू आपण या ठिकाणी 90 घेऊ. आणि मग नंतर आपल्याला काय करता येईल? कन्स्ट्रक्शन करता येईल. कन्स्ट्रक्शन करत असताना परत मोठी जी साईड आहे आपण ती काय करतो? आपण खालच्या बाजूला म्हणजे बेस म्हणून वापरतो त्याचा. हे 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीमध्ये इथं काय झालं? XZ X आणि काय हे Z XZ. बरोबर, आणि त्यानंतर X हा अँगल किती आहे? 90 डिग्रीचा. मग X हा अँगल आपल्याला आता काढता येईल 90 डिग्रीचा. Y जो दिलाय तो Y आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करता येत नव्हता म्हणून आपण कोणता घेतला? X घेतला. तर 90 डिग्री म्हणजे या पद्धतीमध्ये इथे X हा अँगल 90 डिग्री. बरोबर, आणि हा काय करू आपण इथे जॉईन करू. X हा 90 डिग्री. बरोबर, हे 90 डिग्री घेतला. 90 डिग्री घेतल्यानंतर ही जी साईड आहे दुसरी कोणती? XZ XY ही जी साईड आहे ती साईड किती आहे? 4.2 सेंटीमीटर. हे 4.2 सेंटीमीटर. मग आपल्याला इथं XZ 4.2 सेंटीमीटर याची 1 2 3 4 नंतरची दुसरी लाईन म्हणजे या पद्धतीमध्ये दुसरी लाईन म्हणजे. आणि या X वरती कंपासचं टोक ठेवून काय केलं आपण? या पद्धतीमध्ये त्याची मार्किंग केली आणि इथं Y हा काय केलं या ठिकाणी पॉईंट घेतला आणि दोन्ही हे Y आणि Z
जे काय केले जॉईन केले म्हणजे एक्स वाय झेड हा या ठिकाणी काय मिळाला आपल्याला ट्रायंगल मिळाला. त्या ट्रायंगलमध्ये बघा लक्षात घ्या एक्स अँगल आपण 90 डिग्रीचा घेतला आहे, एक्स झेड हे 7 सेंटीमीटरचं घेतलं आणि एक्स वाय हे किती 4.2 सेंटीमीटर. या पद्धतीमध्ये काय करता आलं आपल्याला की दिलेले जे ट्रायंगल आहे तो ट्रायंगल काय करता आला कन्स्ट्रक्ट करता आला. तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला किती एलिमेंटची माहिती असणं गरजेचं, कमीत कमी 3 एलिमेंटची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला क्वाड्रिलॅटरल विषयी माहिती घ्यायची पहा. तर त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये बघा जसं तुम्हाला म्हणलं हे ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलमध्ये 3 साईड आणि 3 अँगल या असे एकूण किती एलिमेंट झाले 6 एलिमेंट झाले. आता क्वाड्रिलॅटरलमध्ये एव्हरी क्वाड्रिलॅटर हॅज 4 अँगल्स 4 साइड्स and 2 diagonals. Every quadrilateral has 4 sides, 4 angles, 4 sides and 2 diagonals. So there are 10 elements each quadrilateral. म्हणजेच एकूण 4 साइड झाल्या, साइड 4 अँगल झाले आणि 2 काय झाले डायगोनल. असे मिळून सगळे किती झाले 10 एलिमेंट झाले. लक्षात घ्या किती एलिमेंट झाले 10 एलिमेंट. आता जसं आपल्याला ट्रायंगलमध्ये किती एलिमेंटची आवश्यकता होती 3 एलिमेंटची, तसं आता इथं क्वाड्रिलॅटरलमध्ये 6 एलिमेंट पैकी 3 एलिमेंट मध्ये आता क्वाड्रिलॅटरमध्ये 10 एलिमेंट पैकी कमीत कमी आपल्याला 5 एलिमेंट माहीत असणं गरजेचं आहे. बरं एक पर्टिक्युलर जे काही ठरवून दिले ते एलिमेंट 5 कमीत कमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय करता येतो क्वाड्रिलॅटरल. वी कॅन कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल इफ वी नो द मेजर्स ऑफ सम स्पेसिफिक. बरं नाही काही स्पेसिफिक असे या ठिकाणी 5 एलिमेंट्स माहीत असणं गरजेचं. 5 एलिमेंट आउट ऑफ 10. construction of triangle are the basis of constructions of quadrilateral. This will be clear from the following example. बरोबर लक्षात घ्या. आता जसं आपण हे मुद्दाम तुम्हाला मी काय केलं की आधी पहिल्यांदा ट्रायंगल हा काढता आला पाहिजे. इथं त्यांनी मुद्दाम दिला लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आर द बेसिस. कन्स्ट्रक्शन म्हणजे बेस आहे, बेसिस कन्स्ट्रक्शन आहे. जर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला लक्षात आलं तर आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन सुद्धा समजायला हे अतिशय सोपं जाईल. म्हणून आपण पहिल्यांदा काय केली की या ठिकाणी ट्रायंगल हा कसा काढायचा तो काय केलं या ठिकाणी रिकॉल केलं, त्याची रिव्हिजन घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्या क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन करायचं. हे कन्स्ट्रक्शन बघा लक्षात घ्या या पद्धतीमध्ये त्याचे काही टाईप दिल्यात. काय म्हणजे टू कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल इफ the length of 4 sides and a diagonal is given. म्हणजे त्या क्वाड्रिलॅटरलच्या 4 साइड आणि एक डायगोनल म्हणजे असे 5 एलिमेंट आपल्याला दिले असतील तर काय करता आलं पाहिजे या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल काढता आला पाहिजे. त्यानंतर सेकंड बघा लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 sides and 2 diagonals are given. म्हणजे 3 साइड आणि 2 जर डायगोनल दिले असतील तरी आपल्याला कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे. Third number, to construct a quadrilateral if 2 adjacent sides and any 3 angles are given. बरं लक्षात ठेवा 2 adjacent side म्हणजे 2 जवळच्या साईड आणि 3 अँगल म्हणजे परत इथं काय झाले 5 या ठिकाणी एलिमेंट झाले. आणि त्यानंतर 4th नंबरचं आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन दिले टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 sides and 2 angles included by them are given. बरे म्हणजे 3 साइड्स आणि 2 अँगल म्हणजे एकूण असे 5 एलिमेंट दिले असताना आपल्याला काय करता आलं पाहिजे तो क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे. म्हणजे एकूण तुम्हाला जर महत्त्वाचं सांगायचं ते हे करत असताना क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करत असताना किती टाईप दिल्यात कन्स्ट्रक्शनच्या एकूण आपल्याला 4 टाईप दिल्यात कन्स्ट्रक्शनच्या. त्या 4ही कन्स्ट्रक्शनच्या साईड आपल्याला पाहून त्यांचं जी टाईप आहे ती कशी काढायची ते पाहून आपल्याला काय करायचं प्रॅक्टिस सेट 8.1 घ्यायचा आहे. तो आपण काय करणार पुढील लेक्चरमध्ये तो 8.1 हा प्रॅक्टिस सेट पूर्ण करणार आहे. त्याच्यासाठी लागणारे जे आपलं साहित्य आहे ते साहित्य तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे.